शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळलं. पत्रकार परिषदेतून प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांचा भाजप सरकारवर हल्ला. उमरखेड येथे विदर्भातील सर्वात मोठी 7,77,777 रुपयांची दहीहंडी नितीन भाऊ पुतळा मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे. त्यामध्ये गौतमी पाटील यांचा कार्यक्रम घेतला होता. त्यामध्ये आत्महत्याग्रस्त म्हणून नावाजलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील भारतीय जनता पार्टीचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी डान्स करून आपलं मन भरून घेतलंय. परंतु एकीकडे महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचार होत असताना तसेच यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं होत्याचं नव्हतं झालंय. शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली असताना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी अशा प्रकारचा कार्यक्रम करणं म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं होय, असं लज्जास्पद असल्याचं आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सौ संध्याताई सव्वालाखे यांनी सांगितलंय. ही भाजपाची संस्कृतीच आहे. लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याची नैतिकता नावाचा विषय हा भाजपामध्ये नाही. निर्लज्ज सरकार आहे, महिलाच्या विरोधातलं सरकार आहे. आज ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी जर भाजपाचा आमदार नाचत असेल तर त्याला जाब कोणी विचारायचा? जनतेने. जनता तर मतदानातून दाखवून देणार आहे, पण त्याला प्रश्न विचारण्याचं काम सरकारचं असतं की त्या ठिकाणी पूर परिस्थिती असताना तुम्ही स्टेजवर जाऊन नाचता म्हणजे कुठं आली तुमची संस्कृती? आज तुम्ही गौतमीच्या नावावर तुमच्यातलेच काही लोक टीका टिप्पणी करत होते आणि आज ती गौतमी नर्तकी आहे, ती पोटासाठी करते, पण तुम्ही कशासाठी नाचले त्या ठिकाणी? लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी. आम्ही महाराष्ट्र महिला काँग्रेसतर्फे या सर्व घटनेचा निषेध नोंदवतो आहे. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, यवतमाळ.